खूप साऱ्या गोष्टी आहेत ई रिक्षा संदर्भात. ई रिक्षा परत योजना कधी सुरू होणार, आम्हाला ई रिक्षा कधी मिळणार, आम्हाला ई रिक्षा मिळणार की नाही मिळणार, ई रिक्षाच्या बाबतीत कोर्टात केस गेलेली आहे तर त्या केसचं काय झालं, सुनावणी कुणाच्या बाजूने गेली, सुनावणी कशी होत आहे, सुनावणी कधी आहे, ई रिक्षाच्या नवीन फॉर्म कधी सुटणार आहेत, ई रिक्षा आम्हाला भेटणार की नाही भेटणार, ई रिक्षा भेटली तर कोणाला भेटणार. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खूप सारे मनामध्ये प्रश्न आहेत. ई रिक्षा कधी मिळणार, ई रिक्षाच्या जे काही कोर्टामध्ये केस गेलेली आहे तर त्या केसचं काय झालं, त्याची सुनावणी कधी आहे परत, किंवा ती सुनावणी आपल्या बाजूने लागेल का, आपल्या बाजूने लागणार नाही का, किंवा टेंडरच्या बाबतीत आहेत की टेंडर आपल्या महाराष्ट्रातील एखाद्या उद्योजकाला दिलं जाईल का, ती ई रिक्षाचे फॉर्म परत कधी सुटतील, ई रिक्षाचे फॉर्म ऑनलाईन भरायचे की ऑफलाईन भरायचे, ई रिक्षा बाबतीत आमच्याकडून पैसे मागितले जात आहेत, किंवा अन्य भरपूर सारे प्रश्न आहेत. ई रिक्षाचे फॉर्म परत कधी सुटणार, आणि जे आम्ही फॉर्म गेल्या वर्षी भरले किंवा त्याच्या गेल्या वर्षी भरले परत आम्हाला फॉर्म सुटले तर भरायचे का, असे भरपूर सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचीच उत्तर आज घेऊन आलेलो आहोत आपण. तर पहिलं म्हणजे ज्यांनी 2023-24ला फॉर्म भरलेला आहे किंवा 24-25ला फॉर्म भरलेला आहे त्यांनी परत फॉर्म भरायची गरज नाही आहे. तुमचं नाव तिथे यादीमध्ये गेलेलं आहे, तुम्हाला ते जर नेक्स्ट स्लॉट पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही आहे. जर तुमचं फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही पुढे निघणाऱ्या जे काही परत ई रिक्षा परत फॉर्म सुटतील त्याला तुम्ही फॉर्म तो भरायचा आहे. सुटले तर म्हणतोय मी, कधी सुटणार आहे याची फिक्स तारीख आलेली नाही आहे. ही का तारीख आलेली नाही आहे, कारण आता दिवाळी आलेली आहे तोंडावर. दिवाळी संपल्या लगेच आचारसंहिता लागेल. आचारसंहिता कशाची लागणार आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी काही इलेक्शन लागत आहे तर त्याच्या बाबतीत आचारसंहिता लागणार. आचारसंहितेमध्ये कोणत्या नवीन योजना येत नाहीत बऱ्यापैकी, तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या धामधुमीत तुम्हाला योजना ती येणार नाही. आणि त्याच्यानंतर लगेच मग महानगरपालिका नगरपालिकेचे इलेक्शन पण लागणार आहेत आणि त्याची पण आचारसंहिता लवकर जाहीर होऊ शकते किंवा त्याचंही वेळापत्रक लवकरच जाहीर होऊ शकतं. त्याच्यामुळे ही ई रिक्षाची योजना नवीन परत पुढच्या वर्षीच येण्याची शक्यता आहे, 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे. तर आता खूप साऱ्या जणांनी विचारलं होतं की आम्ही फॉर्म भरला तर चालेल का. फॉर्म तो भरायचा फक्त 1 महिना ते 1.5 महिन्याचा लिमिट असतो. ज्यावेळेला फॉर्म सुटेल त्यावेळेला आपण आपल्या चॅनेलवरती अपडेट नक्की देऊ. पण तुम्ही व्यवस्थित माहिती पाहिल्याशिवाय अर्धवट माहितीने जर आपण चौकशी करत राहिलो तर आपल्याला अर्धवट ज्ञानच मिळणार आहे किंवा अर्धवट माहिती मिळणार, आणि आपण त्या अर्धवट माहिती घेऊन आपण जर कोणती गोष्ट करायला गेलो तर आपलं नुकसानच होणार आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. तर हे झालं. परत आता ई रिक्षा कुणाला मिळणार, तर ई रिक्षा जे फॉर्म भरलेले आहेत त्याला सगळ्यांना मिळू शकते, सगळ्यांना मिळू शकत नाही असंही आहे. कारण गव्हर्नमेंटनी सांगितलंय किंवा ते संबंधित अधिकारी आहेत तर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्यांनाच ई रिक्षा मिळते असं नाही आहे. तर ज्याला खरी गरज आहे त्याला ई रिक्षा दिली जाईल, किंवा जो स्वतःच्या जीवावरती ती ई रिक्षा पळवू शकेल किंवा त्या ई रिक्षावरती व्यवसाय करू शकेल त्याला ती ई रिक्षा दिली जाणार आहे. हे का सांगितले, याचं कारण आहे त्यांच्याकडे. कारण काय आहे, जर समजा आपण आपल्या घरामध्ये कोणी नसेल, म्हणजे समजा माझ्या घरामध्ये कोणी नाही आहे तर मग मी एखादा बाहेरचा ड्रायव्हर ठेवला त्याला, किंवा कामाला एखादी व्यक्ती ठेवली तर त्या ई रिक्षामधून मला धंदा दररोजचा कितीचा होणार आहे, बिझनेस कितीचा होणार आहे दररोजचा, 200, 400, 500, 800 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपयाचा. मग त्या 1000 रुपयातील त्या कामगाराचा पगार देऊन गाडीचं मेंटेनन्स बघून, गाडीचं मेंटेनन्स असेल, चार्जिंग असेल, ते सगळं बघून मग माझ्या हाती किती राहणार आहेत, मग हे सगळं बघितलं जाणार आहे आणि मग तुम्हाला ती ई रिक्षा दिली जाणार आहे. पहिला दिल्या त्या भाग वेगळा, पहिला दिले ते न काही करता दिलेल्या आहेत रिक्षा, ज्या काही 700, 800, 1000 रिक्षा दिलेल्या आहेत ना तर त्या दिलेल्याच आहेत, आपण काही नाही म्हणत नाही, पण त्या किती चांगल्या दर्जाच्या होत्या रिक्षा या सगळे जगजाहीर आहेत. तर हे झालं तुम्हाला ई रिक्षा कोणाला मिळणार ते. आणि टक्केवारीवरचा काही पहिला सांगत होते ते, पहिला 100% देणार, मग 90, मग 80, मग 70, मग 60, मग 65, मग 50, मग 40 असं सांगत होते ते. पण तसं काही नाही आहे. कुठल्या एखाद्या दिव्यांगाचं 75% असेल तर त्याला सुद्धा फोन येत आहे, एखाद्याचं 100% असेल तर त्याला सुद्धा फोन येत आहे, एखाद्याचं 90 किंवा 95 किंवा 93 किंवा 92 कोणतंही असेल तरी सुद्धा फोन येत आहेत. फोन म्हणजे चौकशीसाठी, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी फोन येत आहेत. त्याच्यामुळे तसं नका समजू की फक्त 100% वाल्यालाच दिलं जात आहे आणि 100%चं नसेल त्याला दिलं जात नाहीये म्हणून. त्याही गोष्टी आहेत. काही जिल्ह्यांमध्ये टक्केवारीवर दिलं जाते, काही ठिकाणी कर्तृत्वावरती किंवा तो किती कॅपेबल आहे, तो किती काही करू शकतो याच्यावरती दिलं जाते. तर काही जिल्ह्यांमध्ये असं केले 40 वयाच्या वरच्यांना दिले जाते, म्हणजे त्याचं लग्न झालं असेल किंवा त्याला भाऊ बहीण असतील तर त्यानं फॉर्ममध्ये ते अपडेट केलं असेल तर त्याला दिलं जाते. या सगळ्याच गोष्टी अशा सगळ्या गुंतागुंतीच्या आहेत, सगळ्याच गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत. आणि अजून एक तुमचा प्रश्न म्हणजे होता की जो ह्याचा होता
कोर्टामध्ये केस गेलेली आहे तर त्याचं काय आलं. तर मी एक पहिला तुम्हाला क्लिअर करतो. तुम्ही खूप सारे म्हणजे अर्ध्या गोष्टी ऐकून आपण किती कन्फ्युजन स्वतःचं करून घेतो किंवा किती आपण कन्फ्युजनमध्ये राहतो ते आता तुम्हाला समजेलच. जी केस झालेली आहे किंवा जे कोर्टामध्ये केस गेलेली आहे तर ती कोर्टामध्ये केस कशा संदर्भात गेलेली आहे माहिती आहे आपल्याला. ई रिक्षा संदर्भात गेलेली आहे एवढंच आपल्याला माहित आहे. पण ती तेवढ्या संदर्भात गेलेली नाही आहे. ती योजनेसंदर्भात गेलेली नाही आहे. ते जे काही मटेरियल दिलेलं आहे ई रिक्षा, जी काही वस्तू त्या ज्या दिव्यांगांना आता लाभार्थी आहेत ते लाभार्थी कोर्टामध्ये गेलेले आहेत. का गेलेले आहेत तर त्यांना निकृष्ट दर्जाची रिक्षा मिळाली आहे म्हणून तिथं ते गेलेले आहेत. म्हणजे पहिलं तर कारण दिलंय की तुम्ही महाराष्ट्रातील एजन्सी सोडून तुम्ही हरियाणामध्ये एजन्सी असणाऱ्या टेंडर त्यांना का दिलं ई रिक्षाचं. पहिलं जास्ती रक्कम देऊन त्यांना बरं ते दिलं. दुसरी गोष्ट ते ई रिक्षा देत आहेत तर ते त्याची लांबी रुंदी ही खूप कमी आहे हे दुसरं कारण दिलंय म्हणजे सांगण्यात आलंय. तिसरं कारण आहे की त्याची बॅटरी चार्जिंग होत नाही. चौथं म्हटलं गेलंय की त्याची बॅटरी जास्त वेळ टिकत नाही. पाचवं सांगण्यात आलंय कारण त्याचं जे स्पीड आहे तर ते 25च्या वरती स्पीड जात नाही. आणि सहावं जरा थोडं जरी स्पीड वाढवलं तरी ती पलटी मारण्याची शक्यता हालत्या रिक्षा ती. आणि सहावं म्हणजे व्हायब्रेट होत ती रिक्षा. म्हणजे असं पळवा लागलं तरी सुद्धा आपला मोबाईल जसा व्हायब्रेट होतो तसं मोबाईल व्हायब्रेट सारखं ते ई रिक्षा व्हायब्रेट होते. आणि काही रिक्षा या शोरूम पासून घरापर्यंत पण आलेल्या नाहीत की घरापर्यंत आणण्यासाठी टो करून आणले. म्हणजे ते तुमचं क्रेन लावून आणण्याची पाळी आलेली आहे रिक्षाला. आणि कित्येक रिक्षा आमच्या अशा धूळ खात पडलेल्या आहेत किंवा आम्हाला त्या रिक्षाचा उपयोग नाही आहे. आम्हाला ती ई रिक्षा योजना दिली पण आम्हाला त्या ई रिक्षाचा उपयोगच होत नाही आहे. त्याच्यामुळे याची चौकशी व्हावी किंवा याच्या बाबतीत आम्हाला नुकसान भरपाई आम्हाला मिळावी म्हणून कोर्टामध्ये काही दिव्यांग आपले जे लाभार्थी आहेत तर ते लाभार्थी गेलेले आहेत ना की फॉर्म भरणारे. आता माझं तर म्हणणं होतं की फॉर्म भरणाऱ्यांनी सुद्धा गेलं पाहिजे होतं ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये. कारण सरकारविरुद्ध कोर्टामध्ये गेलं पाहिजे होतं. कारण आपण दोन वेळाला तुम्ही योजना काढता, 2 वेळाला फॉर्म भरायची मुदत देता तुम्ही. म्हणजे 2023-24ला पण आणि 2024-25ला पण तुम्ही फॉर्म भरायची काढता. पण फक्त फॉर्म भरून घेतले जातात आपल्याकडून. फॉर्म भरून घेतले जातात, आपले कागद घेतले जातात, आपले डॉक्युमेंट्स घेतले जातात. आपल्याला एखादी योजनामध्ये आपण आहोत म्हणून सांगितलं जातं पण ती योजनेचा लाभ त्या दिव्यांगाला मिळत नाही. आणि दुसरीकडे सरकार म्हणतं, सरकार असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ असेल, आमदार असतील, सगळ्यांना जरी विचारलं की ई रिक्षा संदर्भात काय झालं किंवा दिव्यांगांना सक्षम बनवणार आहात म्हणताय तुम्ही किंवा दिव्यांगांना व्यवसाय करायला एक प्राधान्य देतोय आपण, ई रिक्षा मंजूर करतोय किंवा ई रिक्षा देतोय दिव्यांगाला 1 रुपयेही न घेता आणि त्याला व्यवसाय ते करतोय, त्याला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतोय. पण ती ई रिक्षा मिळते कुठं? ती रिक्षा किती दिव्यांगांना मिळालेली आहे? बरं ती मिळाल्या दिव्यांगांना ते दिव्यांग त्या ई रिक्षावरती व्यवसाय करू इच्छितात का, करू शकतायत का? ती ई रिक्षा चालते का? रस्त्यावरती किती रिक्षा धावतायत? त्या रिक्षातून किती दिव्यांग व्यवसायार्थी झालेले आहेत किंवा व्यवसाय करू शकत आहेत? या बाबतीत खरं म्हणजे गेलं पाहिजे कोर्टामध्ये. कारण 2 वर्षात किती जवळपास 50-60 फॉर्म भरून घेतले. त्या सगळ्यांचे स्टेटस दिसत आहेत नेक्स्ट लॉट पेंडिंगच दिसत आहेत. रिजेक्ट किती जणांचे झालेत? रिजेक्ट 1 ते 2% लोकांचे झाले असतील. बाकीच्यांचे सगळ्यांचे नेक्स्ट लॉट किंवा पेंडिंगच दिसतंय. अप्रुव्हल काहींचे आहेत पण त्या अप्रुव्हल जरी झाला असेल तर त्या रिक्षा त्यांना मिळाल्या आहेत का? मिळाल्या नाही आहेत. परत ज्या मिळत आहेत तर त्या निकृष्ट दर्जाच्या मिळत आहेत. हे सगळे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तर सरकारने द्यायला पाहिजेत आणि लवकरात लवकर योजनाही चालू व्हावी. आपणही काय प्रयत्न केले पाहिजेत? ई रिक्षा आपल्याला मिळण्यासाठी आपणही काय प्रयत्न केले पाहिजेत? माझ्या डोक्यामध्ये 1-2-3 आयडिया आहेत. आपण जर सगळे म्हणत असाल, सगळ्यांची जर तयारी असेल, सगळ्यांची म्हणजे किमान 100-200 जणांची तरी तयारी हवी ना की काहीतरी करायचं आहे आपल्याला ई रिक्षा मिळाली पाहिजे किंवा ई रिक्षासाठी आपण धडपडलं पाहिजे. याच्यासाठी आपण तुकाराम मुंडे सरांच्याकडे जाऊ शकतो किंवा तुकाराम मुंडे सरांना विनंती करू शकतो की आमची ई रिक्षाची योजना किंवा आम्ही ह्या 2 वर्षामागे फॉर्म भरला होता किंवा आम्ही 1 वर्षामागे फॉर्म भरला आहे आणि आम्हाला ती योजना मिळाली नाही. आम्हाला व्यवसाय करायचा आहे, आम्हाला व्यवसायासाठी काहीतरी हवं आहे किंवा व्यवसायासाठी आम्हाला ते गाडी हवी आहे, त्या गाडीतून आम्ही व्यवसाय करू शकतो. अशा गोष्टी आपण सांगू शकतो, करू शकतो. पण ते आपण एकत्रित आल्याशिवाय होणार नाहीये. आपण त्यासाठी एकत्रित आलं पाहिजे. आपण काहीतरी एकत्रित येऊन चर्चा झाली पाहिजे, विचार झाले पाहिजे, आपले विचार एकमेकांना देवाणघेवाण झाली पाहिजे आणि त्यातून काहीतरी मार्ग काढता आला पाहिजे. माझे विचार जोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, आता जे पोहोचतायत ते तुमचे विचार, आता माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हालाही काहीतरी आयडिया पोहोचली असतील, तुमच्यापर्यंत पण आयडिया काहीतरी सुचली असेल तुम्हाला, तर ती आयडिया तुमची जोपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ते बाकीच्यांपर्यंत पोहोचणार नाही किंवा बाकीच्या सगळ्यांना जोपर्यंत आपल्या मनातील आयडिया किंवा आपल्या डोक्यातील आयडिया जी काय आपण आहे तर ती आपण वाटणार नाही एकमेकांना, तर तोपर्यंत ते त्याच्या बाबतीत काही होणार नाही. त्याच्यामुळे जर फक्त आपण मला ई रिक्षा कधी मिळणार फक्त एवढं बोलतच राहिलो कमेंटमध्ये, आपलं मोबाईलचा रिचार्ज केलेला असते म्हणून कमेंटमध्ये उगाच बोलत राहायचं किंवा कमेंट करायचं आणि विसरून जायचं,
पण त्याला जे काही प्रॅक्टिकली जी काही कष्ट करायची गरज आहे किंवा प्रॅक्टिकली जे काही कार्य करायची गरज आहे, काम करायची गरज आहे, जर ती करायची तयारी असेल तरच त्या कमेंटला किंवा त्या इच्छेला किंवा त्या मनामध्ये असलेल्या गोष्टीला किंवा त्या व्यवसायाला एक पॉइंट येतो किंवा एक उद्देश प्राप्त होतं. त्याच्यामुळे बघा तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला माझं बोलणं योग्य वाटतंय, अयोग्य वाटतंय, कोणत्या दिशेने आपण चाललं पाहिजे, कोणत्या दिशेने आपण चाललं नसलं पाहिजे, कोणत्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे, कोणत्या गोष्टींचा विचार नाही केला पाहिजे, हे तुम्हीही तितके सांगू शकताय. तुम्ही तितके स्वावलंबी आहात किंवा कॅपेबल आहात, तुम्हालाही तितकंच व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे तुम्ही सांगू शकताय मला. तर बघा काय वाटतंय ते नक्की सांगा. आणि ई रिक्षा बाबतीत हेच अपडेट होते की ज्यांना जे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या बाबतीत कोर्टात केस गेलेली नाही आहे, ज्यांना लाभार्थी आहेत त्यांच्या बाबतीत कोर्टात केस गेलेली आहे ती. आणि त्याच्या संदर्भात असंही सांगण्यात आलेलं आहे केस जे गेले हायकोर्टमध्ये, मुंबई हायकोर्टमध्ये, तर त्यामध्ये जजनी सांगितलंय की जे काही रिक्षाची जो काही डाटा आहे तर तो डाटा दिला पाहिजे आम्हाला. म्हणजे कशा प्रकारे ती ई रिक्षा तयार केलेली आहे, त्याचं साईज काय, त्याचं मॉडेल कोणतं, त्याचं ते बॅटरी पॅकअप किती आहे, त्याला बॅटरीचं काय आहे, त्याला कोणत्या क्वालिटीची मटेरियल बसवलेले आहे, ते सगळ्याची चौकशी करून त्याचा अहवाल देण्यासाठी जजनी सांगितलेला आहे. मग ते मंत्रालयाला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्या संबंधित कंपनीला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत सुद्धा पुढे पावलं उचलली जात आहेत किंवा त्याच्या बाबतीत सुद्धा चांगले पावलं उचलली जात आहेत. चांगले निर्णय भविष्यात येतील अशी अपेक्षा ठेवूया. ज्यांना निकृष्ट दर्जाच्या रिक्षा मिळालेल्या आहेत, ज्यांना अजून रिक्षा मिळाल्या नाही आहेत, ज्यांना अजून रिक्षा मिळणार आहेत, या सगळ्यांना चांगल्या दर्जाच्या रिक्षा मिळतील आणि ते व्यावसायिक बनतील अशी एक अपेक्षा ठेवतो. आणि सगळेच आपण व्यावसायिक बनूया ई रिक्षाच्या द्वारे किंवा बाकीच्या दुसऱ्या अजून कोणकोणत्या नवीन योजनेतून व्यावसायिक बनूया, आपण सक्षम बनूया, आपण स्वावलंबी बनूया, एवढीच एक सदिच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.